वडाळी येथे उत्तम कापूस प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांचे सक्षमीकरण, आधुनिक शेती तंत्रज्ञानावर भर. परभणी प्रतिनिधी. जिंतूर तालुक्यातील मौजे वडाळी PUINMH57 येथे कॉटन कनेक्ट साऊथ आशिया आणि बेटर कॉटन प्रकल्पाच्या संयुक्त विद्यमाने पेरणीनंतरचे शेतकरी प्रशिक्षण नुकतेच उत्साहात पार पडले. या कार्यक्रमातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शाश्वत शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे देण्यात आले. तज्ज्ञांचे मार्गदर्शन. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकल्पाचे वरिष्ठ संचालक श्री हेमंत कुमार ठाकरे होते, तर कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉक्टर प्रशांत भोसले यांनी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी प्रकल्पाचे वरिष्ठ व्यवस्थापक श्री जयदीपजी शेट्टे, श्री शरद ठमके आणि जिंतूर कृषी विभागाचे सहाय्यक कृषी अधिकारी श्री ऋषीजी लिपणे यांची विशेष उपस्थिती होती. प्रशिक्षणातील महत्त्वाचे पैलू. शेतकऱ्यांना प्रगत शेतीसाठी आवश्यक असलेल्या विविध तांत्रिक विषयांची माहिती देण्यात आली. शाश्वत पद्धती, मातीचे आरोग्य सुधारणे, पाणी व्यवस्थापन व जैवविविधता टिकवून ठेवणे, पीक सुरक्षा, एकात्मिक कीड व्यवस्थापन IPM, आर्थिक नुकसानीची पातळी ETL पाहून फवारणी करणे, कीटकनाशकांचा सुरक्षित वापर आणि कापसावरील रोग व उपाय. तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन निर्णय मार्गदर्शिका PMDGचा वापर आणि हवामान बदलाचा पिकावर होणारा परिणाम. सामाजिक विकास, महिला सक्षमीकरण, सुरक्षित कार्यस्थळ आणि शाश्वत उपजीविकेचे महत्त्व. क्षेत्र भेटी आणि उपक्रम. प्रशिक्षणासोबतच शेतकरी बांधवांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन रुंद सरी वरंबा पद्धतीने कापूस लागवड आणि रिजन प्रात्यक्षिक यांची पाहणी केली. तसेच कन्व्हर्जन्स योजनेंतर्गत वडाळी गावात 60 हेक्टर क्षेत्रावर राबविण्यात आलेल्या बांधबंदिस्तीच्या कामाचीही मान्यवरांनी पाहणी केली. लोकसहभागातून यशस्वी आयोजन. या कार्यक्रमास सरपंच सौ. सुशीलाबाई नवले, माजी उपसरपंच सौ. कविताताई तरटे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री उत्तमराव ढोले यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, बळीराजा शेतकरी स्वयंसहायता गटाचे सदस्य आणि मोठ्या संख्येने शेतकरी महिला उपस्थित होत्या. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकल्पाच्या क्षेत्र सहाय्यक सौ. सपना सुरेशराव तीर्थे यांनी विशेष पुढाकार घेतला. शाश्वत शेतीकडे पाऊल टाकणाऱ्या वडाळी गावातील शेतकऱ्यांचा हा उपक्रम इतर गावांना नक्कीच प्रेरणा देणारा ठरेल. बातमी संकलन रामप्रसाद कंठाळे. प्रतिनिधी K1 न्यूज महाराष्ट्र, परभणी. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडींसाठी आमच्या K1 न्यूज महाराष्ट्र, K1 न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.